दिस इज नॉट व्हॉट यू शुड डू बट ठीक आहे. दादा आय मिस यू प्रकाश. माझे केस पपलू दिसतात का आता कटिंग झालंय. इधर ही क्या रे तू इधर छुट्टी बैठा था मेरे को छोड़ के. काय सांगू तुम्हाला सागरचा वेळेत इतकं चांगलं मेकअपच करावा लागत नाही आता सवय झाली आहे मला. नमस्कार अँड वेलकम टू द मॅडनेस. मी अपूर्वा गोरे आणि हा माझा पहिलाच तसा युट्यूब व्हिडिओ आहे. जसं मी तुम्हाला माझ्या इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की खूप वर्षांपासून युट्यूब चॅनल सुरू करायची इच्छा होती आणि जेव्हा ही युट्यूब चॅनल सुरू करण्याचा विचार केला तेव्हा मेकअपचे व्हिडिओज हाच हाच पहिला विचार असायचा, हीच पहिली आयडिया यायची. इवन दो आता माणूस म्हणून थोडंसं आय थिंक सो ग्रो झाले, त्याच्यामुळे अजून वेगवेगळे विषय नक्कीच मी घेऊन येणार आहे. बट फॉर द फर्स्ट व्हिडिओ आय थिंक इट इज फेअर अँड फिटिंग की मी मेकअपचा व्हिडिओ करावा. सो हा मेकअप मी आज केलेला आहे. हा माझा झटपट मेकअप आहे जो मी युजली ऑडिशन्स जर काही शूट करायचे असतील किंवा एखादा व्हिडिओ जर मला शूट करून पाठवायचा असेल किंवा ऍक्च्युअली देर वॉज अ टाइम जेव्हा मी शूटला पण हा मेकअप करायचे. फक्त आज मी जो बेस वापरलाय तो वेगळा आहे. मी शूटला वेगळा बेस वापरते. तोही जर तुम्हाला बघायचा असेल कसा दिसतो तर तोही नक्की मी मला कमेंट्स मध्ये कळवा, मी तोही ट्राय करेन. सो खूप बडबड न करता चला सुरू करूया. सो माझ्याकडे दोन पाउचेस आहेत. हे एक पाऊच ज्याच्यात मोस्टली माझा सगळा मेकअप आहे. युजली जेव्हा मी शूट करत असते तेव्हा माझ्याकडे एक वेगळी व्हॅनिटी असते जी सध्या आत आहे. माझ्या एक खूप जवळची मैत्रीण आहे माझी दिव्या, तिच्या ब्रँडची ती व्हॅनिटी आणि आय लव्ह इट. काही जे मोठे प्रॉडक्ट्स आहेत जे साईजने मोठे आहेत ते याच्यात मावतात आणि माझ्याकडे जी व्हॅनिटी आहे ती तशी कॉम्पॅक्ट आहे जी कॅरी करायला खूप बरी पडते. सो त्यामुळे सध्या हे पाऊच आहे, याच्यात मोस्ट ऑफ माय मेकअप इज देअर. आणि दुसरं पाऊच हे आहे जे युजली मी सेटवर कॅरी करते. पण यात छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. आयलॅश कर्लर, हे बघा ब्युटी ब्लेंडर आणि काय कन्सीलर, लायनर, अशा तुटुक मुटुक गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला ऑन द गो दाखवते. सो लेट्स स्टार्ट. ओके, सो मॅटर ऑफ कन्व्हिनियन्स साठी मी केस असे हाफ बन मध्ये बांधलेत. मला ना युजली केसांचं काय करायचं असतं हे सुचत नाही पटकन, पण मला असं वाटतं की दिस इज व्हॉट वर्क्स फॉर मी. एक चुंडा टाकून घेतली की पटकन तयारी करायला होते. मी ऑलरेडी स्किन प्रेप केलेली आहे. आय पुट ऑन अ सिरम, त्यानंतर मॉइश्चरायझर आणि जर युजली मी सनस्क्रीन लावतेच बाहेर जाताना. आता म्हणजे हे सांगायची गरज सुद्धा नाही की सनस्क्रीन इज अ नेसेसिटी. सो सनस्क्रीन लावा. त्यानंतर माझ्याकडे आहे हे छान एक सुंदर प्रायमर ज्याचं नाव आहे रेने बॉलिवूड फिल्टर. ते पटकन आपण लावून घेऊ. थोडंसं लावलं तरी चालेल. मला असं वाटतं की हे इथे क्रीज पडतात ना अंडर आयला, त्यासाठी ते जास्त युजफुल आहे. बेस किंवा कन्सिलर फाटत नाही म्हणून. मी आधी नव्हते वापरत प्रायमर, पण ओव्हर द टाइम जेव्हा 25 नंतर फाईन लाईन यायला लागतात, वय दिसायला लागतं तेव्हा या गोष्टी घ्यायला बऱ्या पडतात. आणि माझं असं खूप मत आहे की चांगल्या स्किन केअर मध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे. मी सागरमुळे SBFC तुम्हाला दिसतोय सायन्स बेस्ड फिटनेस क्लब, मला खूप जणांचे मेसेजेस येत आहेत की चांगलं आहे का ग, चांगलं आहे का. सो चांगलं आहे, ऑफकोर्स चांगलं आहे. माझी स्किन इवन दो तुम्हाला इथे मार्क्स वगैरे दिसत आहेत, पिंपल्स दिसत आहेत, हे हार्मोनल बऱ्याचशा गोष्टी आपल्या शरीरात घडत असतात ज्याच्यावर आपला कितीही काळजी घेतली तरी कधी कधी कंट्रोल नसतो. आपण फक्त चांगला आहार घेऊ शकतो, चांगला व्यायाम करू शकतो, स्वतःची चांगली काळजी घेऊ शकतो, जे मी करण्याचा प्रयत्न करते आणि सागरची त्यात खूप मदत होते. सो अशा प्रकारे प्रायमर लावून झालेलं आहे. ही एक माझ्याकडे छानशी पॅलेट आहे चुटुकशी इनसाइडची, ज्याच्यामध्ये कलर करेक्शनसाठी बरेचसे शेड्स आहेत. सो गुगल बाबांकडून मी काय शिकले हे सांगते. जेव्हा अंडर आईजला खूप डार्क असा ब्राउनिश टोन असतो तेव्हा हे ऑरेंज वापरायचं असतं. लाल लाल पिंपल्स असतात ना तेव्हा हे लॅव्हेंडर किंवा ग्रीन बरं पडतं. हे जे येलो आहे आय थिंक तुमच्या फाउंडेशनची शेड बॅलन्स करायला हे येलो उपयोगी पडतं. सेम लॅव्हेंडर पण युजफुल आहे बिकॉज मी कुठला तरी एक व्हिडिओ बघितला की जर तुमची शेड जास्त येलो किंवा ऑरेंज होत असेल ना तुमच्या स्किनवर, तर यू कॅन ऍड अ टिंट ऑफ ब्लू किंवा हे लॅव्हेंडर आणि ते बॅलन्स होतं, फाउंडेशन बरोबर मॅच होतं. सो येस, मी हे एकदा ट्राय केलंय बिकॉज माझ्याकडून एक फाउंडेशन डार्क घेतलं गेलं होतं तेव्हा
ऍक्च्युली वर्क. पहिल्यांदाच युट्यूब व्हिडिओ शूट करत असल्यामुळे तांत्रिक गडबडी होत आहेत. मध्येच कोणाचे तरी कॉल्स येत आहेत. फ्लाईट मोडवर टाकायला हवा होता फोन, पण ते काही कळलं नाही. एनिवे, एका डोळ्याखाली थोडंसं मी हे ऑरेंज लावलंय आणि आता थोडंसं त्याच्यावर लेअर करते. तुमचे बोट इज द परफेक्ट टूल. ब्लेंड करायला पण बरं पडतं आणि मला बोटांनीच हे ऑरेंज जे शेड असतं, कलर करेक्टर असतं, ते ब्लेंड करायची खूप सवय आहे. युजली मी मास्क जर अगदीच खूप लाल चुटूक नवीन ताजा ताजा पिंपल नसेल, सो आय थिंक मी हे ऑरेंज वालच प्रेफर करते, बरं पडतं ते. इथे पण मी जरा कलर करेक्शन करून घेते. इथे मार्क्स आहेत, तिथे पण. ऍक्च्युली या फोनच्या पलीकडे एक आरसा आहे, सो त्याचा जरासा रेफरन्स तुम्हाला असं छोटं छोटं दिसतोय, त्याच्या रेफरन्सनी मी हे शूट करते. आय एम ऑल्सो न्यू टू दिस, थोडंसं समजून घ्या. हळूहळू मी ग्रो करणार आहे आणि मी खूप छान एकदम प्रो सारखे व्हिडिओ शूट करणार आहे. पण आय थिंक द पॉइंट ऑफ दिस चॅनल इज की नॉट बिकॉज काहीतरी खूप प्रो मेकअप आर्टिस्ट म्हणून मला तुम्हाला दिसायचं आहे. असे बरेचसे लोक ऑलरेडी युट्यूबवर आहेत जे खूप छान, माझ्यापेक्षा खूप उजवे आहेत मेकअपमध्ये आणि खूप छान त्यांचे स्किल्स डेव्हलप्ड आहेत. इज जस्ट की मी मेकअप कसा करते हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी करते. सो आय होप तुम्हाला आवडेल आणि ऑफकोर्स तुमच्याकडे काही टिप्स असतील माझ्यासाठी तर प्लीज मला कळवा. मला नवीन नवीन गोष्टी जाणून घ्यायला आणि शिकायला खूप आवडतं. सॉरी, मी खूप बडबड करत असेल तर मला हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगा, मी कमी बडबड करेन. पण असंच हसत खेळत गप्पा मारत केलं तर मजा येते. सो दिस इज अ कन्सिलर. हे मेबेलिनचं एक कन्सिलर आहे. आय थिंक माझी शेड आहे कॅरेमल. ऑलमोस्ट संपत आलंय. खूप खूप आवडतं कन्सिलर आहे. मी जर कुठे बाहेर जात असेल तर पटकन एक बेसिक मेकअप करण्यासाठी फक्त थोडंसं कन्सिलर, कॉम्पॅक्ट, आयब्रोज बिकॉज आय नीड टू डू आयब्रोज आणि लिपस्टिक, दॅट्स इट. कधी कधी मी कन्सिलर सुद्धा करत नाही, बट जस्ट इन केस कुठे आपण फोटोज काढणार असो आणि दिसणार असेल तर दिस इज द कन्सिलर दॅट आय यूज. सो हे थोडंसं मी अंडर आईजला आणि जिथे जिथे मी कलर करेक्ट केलाय तिथे. युजली काही लोक लाईट कन्सिलर वापरतात, बट दिस इज ऑलमोस्ट माय शेड आणि दिस वर्क्स फॉर मी. मला असं वाटतं की आपण हे ट्रायल अँड एररचाच प्रकार असतो ना मेकअप. तुम्हाला काय वर्क करतं ते तुम्ही केलं पाहिजे. ऍक्च्युली हे 2 ब्लेंडर्स आहेत. हा एक खूप चांगल्या कंपनीचा प्रॉश नावाचा आणि हा मला आठवत नाही मी कुठून तरी रॅन्डमली घेतलेला. हा थोडासा स्टिफ आहे, हा खूप सॉफ्ट आहे. बट मला असं वाटतं की हा जो थोडासा स्टिफ आहे ना, दिस वन वर्क्स बेटर फॉर मी. आता बेससाठी माझ्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. मी आमचं जेव्हा सिरियल मालिकांचं किंवा काही वेगळे शूट्स असले तर युजली मी हे वापरते. हे क्रायलॉन आहे. सध्या मी एक नवीन हा बेस घेतला आहे, म्हणजे ट्राय करावं. सो तुमच्यासोबतच, तुमच्या समोरच मी हे ट्राय करण्याचं धाडस करते. लेट्स सी. मला जरा लिक्विड फाउंडेशनची तर सवय नाही उरली. मला क्रायलॉन यूज करायची खूप जास्त सवय आणि मला ते ब्लेंड करणं पण खूप छान जमतं. पण ठीक आहे, फॉर द सेक ऑफ दिस लेट्स ट्राय दिस. हा मेकअप गडला तर देवाचा आहे. आपण नेक्स्ट टाइम परत ट्राय करूयात. प्रयत्नांती परमेश्वर. आज आपण इथे मेकअप करण्यासाठी जमलेलो आहोत आणि असं मी बरेच व्हिडिओज मध्ये बघितलंय की असं हातामागे घ्यायचं असतं. मी पुन्हा एकदा हाच ब्रश वापरतेय जो मी कन्सिलरसाठी आणि एक सगळीकडे थेंब थेंब लावून घेते भाऊजी. आणि मग आपलं ब्युटी ब्लेंडर आहे ना, ते वापरून पसरवते बघा सगळीकडे, म्हणजे कसं सोपं पडतं. हो ठीक आहे. आपण एक बघूयात हे कसं दिसतंय अँड देन इफ वी नीड आपण अजून बिल्ड करू शकतो. फाउंडेशन डॅप करताना हे जे काय तोंड होतं त्याला काहीच पर्याय नाही किंवा त्याच्यावर काहीच उपाय नाहीये. हे होतं की हे असं करताना एक चिकचिक करणं हे होतच माणसं, काय करू शकत नाही. मला माहितीये फार चमकतंय आणि थोडंसं ऑड वाटतंय, बट ट्रस्ट द प्रोसेस. आपण पावडर केल्यानंतर हे बेटर दिसणार आहे. मी नेकवर सुद्धा थोडंसं फाउंडेशन लावून ते ब्लेंड केलेलं आहे. आता टाइम फॉर अ लिटिल कटिंग. माझ्याकडे हे कटिंग आहे. हे ऍक्च्युली एका बोरलीनच्या डबीत आहे. दिस इज ऑल्सो क्रायलॉन का कटिंग. दिस इज क्रायलॉनचं निक्रो 1 or 2, आय डोंट रिमेंबर. पण ती डबी फारच हे झाली होती आणि त्यात उरला होता. काहीच वेस्ट करायचं नाही म्हणून अशा प्रकारे ऍक्च्युअली करून मी या डबीत काढलं. आता कॉन्टोर करून घेते.
डोळ्यासमोर असलेल्या वस्तू जेव्हा दिसत नाही माणसाला, अशा वेळी काय करावं? की माझं जे कॉम्पॅक्ट आहे ते आता मी लूज पावडर नाही वापरणार आहे. माझ्याकडे ही लूज पावडर पण आहे, बनाना पावडर आहे, पण त्याच्याऐवजी मी हे वापरणार आहे कॉम्पॅक्ट, जे थोडंसं लाइटर आहे. सो आय थिंक, आय एम होपिंग ते बॅलन्स होईल. मी आयलिड्स वर पण लावून घेते, कारण आपण नंतर एक बेसिक आय शॅडो करणार आहोत. माझे ना डोळे खूप छोटेसे आहेत आणि माझे आयलिड्स पण खूप छोटेसे आहेत. सो देर इज नॉट मच, आवर इज व्हेरी स्मॉल. सो त्यामुळे एक बेसिक काहीतरी आणि सिम्पल कॅज्युअल वेअर मी केलंय आता. सो त्यावर जाईल असं एक सिम्पल सिम्पल आय शॅडो मी काहीतरी करणार आहे. दिसतंय का बरं? त्याच्यावर इतकं धुकं आहे, हे असं इतकं बरोबर झालंय. Anyway, ओके. हे बाय द वे, मी केस रंगवले. हे बघा, म्हणजे इथे फॉर सम रिझन खूपच सुनहरे दिसत आहेत इथे, आणि मागे म्हणजे हे जे खालचे केस आहेत ते काय फार त्यावर रंग दिसत नाही. बट ठीक आहे, आपण आता सगळं ठीकच आहे वरच आयुष्य चालू. नाही चालायचं. ओके, आय थिंक वी आर गुड. सो एक बेसिक फाउंडेशन बेस झालेला आहे, जो डिसेंट आहे असं मला वाटतंय, कारण मला फार काही दिसत नाही आता मी कशी दिसते याबद्दल. एनिवे, मुव्हिंग ऑन. आय हॅव दिस पॅलेट फ्रॉम मार्स. खूप वापरली इन द सेन्स की खूप इथे तिथे फार फार गावं फिरली आहे ही आहे. याच्यामध्ये सगळंच आहे. सो ब्लश ऑन आणि कटिंगसाठी आणि हायलायटर्स पण आहेत, जे आय शॅडो म्हणून पण वापरता येतात. याच्या आधी मी एक शुगरची पॅलेट वापरायचे, जी खूप सुंदर होती ती सुद्धा. बट दिस इज ऑल्सो गुड. त्याच्या 2-3 वेगवेगळ्या पॅलेट्स कॅरी करण्यापेक्षा याच्यात सगळंच येतं. सो येस, सो मी थोडासा हा रंग आणि थोडासा हा रंग, दिस इज माय युजुअल. आता आरसा लागेल आपल्याला. आरसा कुठे गेला? इधर ही क्या रे तू, इधर छुपके बैठा था मेरे को छोड़ के. लिटिल पॉप ऑफ कलर वी वॉन्ट. खूप हा म्हणजे हा तुम्ही ऑफिसला जाताना, बाहेर कुठेतरी फ्रेंड सोबत हँगआउट करताना, डिनरला जाताना पण करता येईल असा मेकअप आहे. याच्यामध्ये डे नाईट हे काही बंधन नाहीये. हा नाईटसाठी पण मी हाच मेकअप, सेम असाच मेकअप नाईट आणि डे दोन्ही टाइम्सला वापरलेला आहे. अप्रतिम टिकतो आणि चांगले फोटोज येतात मोस्टली. तर तेच असतं ना बाई, इंस्टाग्रामला आपली स्टोरी चांगली पडली पाहिजे ना. ओके, अ व्हेरी लिटिल कलर हा मी केलाय, आणि दिस इज इट फॉर आय शॅडो. आता मी ना फार सिक्वेन्शियली जात नाही, ऑनेस्टली स्पीकिंग. मी जशा गोष्टी माझ्या हातात येतात तसं जाते. सो बिकॉज माझ्याकडे आता ही पॅलेट आहे आणि मी आय शॅडो यातूनच केला आहे. आणि आता लायनर करण्याच्या आधी मला असं वाटतं की मी याच्यातून पटकन एक ब्लश करून घेते. ब्लश करण्यासाठी फार काही नाही, हे असं फिरवायचं सगळीकडे, थोडंसं करायचं, खूप नाही करायचं, नाही तर सगळाच प्रोडक्ट खाली पडतो. आणि इथे छोटंसं एक, सध्या जी काही फॅशन आली आहे, हे नाकाच्या तोंडाला लावायची, ती छान आहे. येस, आता यात सगळं माझ्याकडे हा एक ब्रश आहे, याला म्हणतात कॉन्टोर ब्रश. आणि याने मी काही फार नाही करत, ऑलरेडी एक कटिंग केलंय आपण. बट पावडर कटिंग करण्यासाठी थोडंसं या ब्रशवर हे घेते आणि जे एरियाज मला हवेत कॉन्टोर करायला ते मी करून घेते. ऑल्सो मला असं वाटतं की हा जो भाग आहे ना, इथे थोडासा शॅडो क्रिएट केला की ते छान दिसतं. इट वर्क्स फॉर मी. प्रत्येकाच्या चेहऱ्याचा आकार वेगळा असतो. सो मी हे असं करते, तुम्ही करू शकता. प्रयत्न करून बघा तुमच्या चेहऱ्याला काय सूट करतं ते. करूनच आपल्याला कळतं. मला ना प्रचंड ओठ ड्राय होण्याचा त्रास आहे, प्रचंड. मी बघितलं होतं 3 काढायचं कॉन्टोर करण्यासाठी, ती पण एक छान टेक्निक आहे. पण हा आता मी विसरले, मला आत्ता आठवली. सो येस, आता मी जर लायनर व्हिडिओवर करायला घेतलं, ठीक आहे, हे झालंय. लायनर व्हिडिओवर करावं का असा विचार सुरू आहे. ठीक आहे, करूयात प्रयत्न. हे लायनर आहे माझ्याकडे, बाय द वे. दिस इज मेबेलिन का बोल्ड लायनर, चुम्मा लायनर आहे.
माझ्याकडे ते पॅनकेक वाला आम्ही सेटवर वापरतो तसं पण लायनर आहे, कुठेतरी आहे जे इथे आता मला दिसत नाही, ज्याच्यावर काही नाही, पाणी थोडंसं मारायचं आणि ब्रशने लायनर करून घ्यायचं. ते पण खूप छान आहे. पण आता हे कन्व्हिनियन्स या गोष्टीसाठी हे खूप छान आहे. ट्रॅव्हल करत असाल किंवा एका ठिकाणी कारमध्ये मेकअप करत असाल तर हे बरं पडतं. सो येस. व्हिडिओवर लायनर करण्याचा निर्णय चुकीचा होता, कारण अपेक्षित होतं त्याप्रमाणे मी नर्वस झाले. आणि एक अशी ही वरती लाईन एक्स्ट्राची आलेली आहे, पण ठीक आहे, आपण इग्नोर करूयात आजचा दिवस. सॅल्वेज करता आलेलं आहे, ते जॉईन करून टाकलं मी. त्यांचं घर बांधलं छोटस. फ्रेम मध्ये आहे का? आहे. माझे केस पपलू दिसत आहेत का आता? हा, थोडेसे फुगाफुगी झाली आहे. ओके. युजली इतकं खाली नसतं किंवा इतकं थिक पण नसतं, बिकॉज आपण एक लिटिल माती खाल्ली, त्यामुळे थोडस मोठू झालंय. बट ठीक आहे, आता इथलं पतलू नको व्हायला. काय झालंय मला, मी लायनर करायचं विसरले का? काय सांगू तुम्हाला, सागर चढायला इतकं चांगलं मेकअपच करावा लागत नाही, आता सवयच राहिली नाही मला. ओके, हे दोघे आता चुलत भाऊ झालेत, बट ठीक आहे. दोघे गोरे आहेत, म्हणजे एका फॅमिलीतले आहेत पण चुलत आहेत आणि खूपच ठीक आहे. दिस इज नॉट व्हॉट आय डू, दिस इज नॉट व्हॉट यू शुड डू, बट ठीक आहे, आपण देवाचा मेकअप आहे असं म्हणून सोडून देऊया. आता ही माझी फेवरेट गोष्ट आहे, आयलॅश कर्लर. हे कठीण आहे, प्रेशरायझिंग आहे, हो फटाफट करावं लागतं. हा मस्कारा आहे माझ्याकडे मेबिलिनचा, अप्रतिम. खालच्या लॅशला पण लावून घेते कारण छान दिसतो. मस्कारा लावताना जर तो इकडे तिकडे वरती लागला नाही तर वो मस्कारा ही कैसा मस्कारा है. ओके, मस्कारा झालाय, बेस झाला आहे, ब्लश ऑन झालेला आहे, ऑलमोस्ट वी आर डन. आता सगळ्यात महत्वाची, याला माझ्या आयुष्याची नेसेसिटी म्हणायला हरकत नाही, व्हेरी फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली इट इज, बट आयब्रोज मला फार असे टकलू आणि विहूच्या भाषेत टक्क्यू आयब्रोज त्यामुळे करावे लागतात. वाव, ही पेन्सिल पण टक्क्यू आहे. माझं आयब्रोचं खूप सेट आहे जे मीच करते कुठेही गेले जगाच्या पाठीवर तर, आणि मला आवडतात, मला जमतात असं मला वाटतं. आपला एक हात बसलेला असतो जो माझा बसलाय. सो दिस इज मिस क्लेअर का ब्राऊन आयब्रो पेन्सिल. याने मी आउटलाईन करून घेणार आहे आणि नंतर फिल करताना काय वापरते ते सांग, फटाफट कर लेती. ओके, आउटलाईन केली आहे. आता माझ्याकडे हा एक ब्रश आहे आणि ही पॅलेट आहे युरोप गर्लची. मी PSEची पॅलेट यूज करायचे, बट मी एका शूटला गेलेले आणि तिथे त्यांनी याचा हा मिडलवाला शेड यूज केला जो खूप चांगला दिसतो. सो तेव्हापासून मी ही पॅलेटच वापरते. डन. ओके, कूल. सो आयब्रोज झालेले आहेत, सगळंच झालंय. आता टाइम फॉर माय फेवरेट थिंग. हे फुसफुस खूप छान आहे. हे स्प्रे आमचा मेकअप दादा प्रकाश दादा, आय मिस यू प्रकाश, तो यूज करायचा आणि मला याचा सुगंध खूप जास्त आवडत असल्यामुळे, आणि इट रिअली वर्क्स वेल. ओके, छान ताजं तवानं झाल्यासारखं वाटतंय आता. लिपस्टिक कुठली करायची बघा आता. हा, दिस इज अ रिसेंट फाइंड अगेन, मेबिलिन. माझ्याकडे खूप मेबिलिनच्या गोष्टी, म्हणजे मी खूप लॉयल मेबिलिन प्रेमी आहे. अशी आली. लिप बाम लावला होता, तो जरा टिश्यूने पुसून घेतला. युजली लोक एक गोष्ट वापरतात ज्याचं नाव आहे लिप लायनर, जी मी वापरत नाही. का सांगते, मला कधी त्याचा फायदा फार कळला नाही. अनलेस यू आर युझिंग अ व्हेरी डार्क लिपस्टिक, तेव्हा लिप लायनर वापरणं मेक सेन्स टू मी. अदरवाईज मी त्या लिपस्टिकला सगळेजण हॉर्न मारून घ्या. येस, त्याच लिपस्टिकने थोडीशी एक आउटलाईन करते आणि हे करते. मला असं वाटतं की थोडंसं एक घामेघाम झालाय चेहरा, तर
बेसिक डाटा करून घ्यायचं. सो दिस इज द मेकअप. आय होप बरा दिसतोय. खूप ग्रेट दिसतोय की नाही मला माहित नाही, पण बरा दिसतोय. हा मेकअप मी कुठे जर बाहेर जायचं असेल, वेअर आय नीड टू बी ड्रेस्ड अप, किंवा ऑडिशन शूट करताना मी हा मेकअप करते. सो आय होप यू लाईक इट. तुम्हाला काही प्रश्न असतील मेकअपशी रिलेटेड तर किंवा इन जनरल तर मला नक्की विचारा. मेकअपच्या खूप खूप सध्या पद्धती आणि टेक्निक्स आल्यात बाजारात, जगात. पण मला असं वाटतं की इंटरनली काळजी घेण्याने खूप फरक पडतो. मी घेत नव्हते आणि मी घ्यायला लागल्यानंतर काय फरक पडलाय हे मी खूप छान एक्सपिरियन्स केलाय आणि एक्सपिरियन्सने तुम्हाला सांगते की स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या आहाराची काळजी घ्या आणि छान आनंदी राहा, खुश राहा. तुम्ही हा व्हिडिओ जर इथपर्यंत पाहिला असेल तर आय एम रिअली ग्रेटफुल. थँक्यू सो मच. तसा हा मेकअप खूप पटकन होणं अपेक्षित आहे. 10 मिनिटात हा होतो. हात बसल्यावर अजून लवकरही होऊ शकतो. पण आता आपण गप्पा मारता मारता हा मेकअप केला म्हणून थोडंसं जास्त वेळ लागला. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज आल्यावर नक्की नोटिफिकेशन येईल. थँक्यू. बाय. टेक केअर. ओके, हे दोघे आता चुलत भाऊ झालेत, बट ठीक आहे. छान ताजं तवानं झाल्यासारखं वाटतंय आता.